नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरणाला वेग आलाय। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधून ॲडव्होकेट सुरेश रामभाऊ आव्हाड यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात प्रवेश केलाय। ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांची निशाणी ऑटो रिक्षा असून अनुक्रमांक 5 आहे। उच्च शिक्षित आणि कायद्याचे सखोल ज्ञान असलेले उमेदवार म्हणून त्यांची प्रभागात वेगळी ओळख आहे। विशेष म्हणजे याआधीही प्रभाग क्रमांक 6 मधील विविध नागरी समस्यांसाठी ते सातत्याने तत्पर राहिले असून रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, अतिक्रमण तसेच नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारी सोडविण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे। नागरिकांच्या सुखदुःखात कायम सहभागी होत कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते झटत आले। त्यामुळेच काम करणारा माणूस अशी त्यांची प्रतिमा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। कायद्याच्या माध्यमातून अनेक नागरिकांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले। प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, स्वच्छता, सुरक्षितता आणि पारदर्शक कारभार हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत। अपक्ष उमेदवार असतानाही त्यांच्या कामाचा अनुभव, प्रामाणिकपणा आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक 6 मधील निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून आपण या ठिकाणी उमेदवारी लढवित आहात। येस सर। प्रचाराला देखील चांगला प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। काय सांगा? काही नाही, अपेक्षा एकच आहे की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही निष्ठेने काम केलेलं होतं, एका पक्षाबरोबर राहिलेलो होतो। अनेक पक्षांचे आम्हाला ऑफर्स देखील आले की तुम्ही या पक्षामध्ये आणि आमच्या पक्षाचं काम करा किंवा आमची उमेदवारी घ्या। परंतु मला असं वाटलं होतं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा एक चांगला शिलेदार आहे आणि शरद पवार साहेबांचं नाव घेऊन मी आज या बऱ्याच ठिकाणी काम केलं, अनेक ठिकाणी ते चिन्ह पोचवण्याचं काम केलेलं आहे। परंतु अचानक काही अशा घटना घडल्या का ज्या घटनांमुळे माझ्या उमेदवारीचं एपी फॉर्म मला मिळालं नाही किंवा तिकीट कट झालं, ज्यामध्ये आपण बघत असाल तर 12 वाजेपर्यंत माझ्या शेजारच्या घराला एका घराला आग लागली आणि मी ते आग विझवत बसलो। इन दॅट पिरियड त्या लोकांनी ते एपी फॉर्म दुसऱ्या पक्षाला सोडून दिला, 4 जागा आमच्या मित्र पक्षाला सोडल्या, हरकत नाही। परंतु काही जनता माझ्या घरापाशी आली, मी थोडं थांबण्याचा विचार केला होता, परंतु 350-400 महिला आणि पब्लिक माझ्या घरापाशी आले। त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही काम केलेलं आहे, आमचं मत वाया जाता कामा नये, आमचं मत तुम्हाला द्यायचं आहे, तर तुम्ही इलेक्शन लढवा, अशी त्यांची भूमिका होती। त्या सर्वांनी जो मला एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, त्यामुळे माझ्या मनात एक ऊर्जा तयार झाली आणि मी स्वतःहून अपक्ष उमेदवारी करण्याचा त्या सर्वांच्या आधारे निर्णय घेतला आहे। आणि मायबाप जनता जी आहेत ती नक्कीच कुठल्याही पक्ष न बघता आज माझ्या मागे आहेत, मला ते साथ देतात। जिथे पण जातोय ते म्हणते की साहेब हा खड्डा तुम्ही बुजवलेला आहे, आपण ज्या रस्त्यावर उभे आहेत इथे फार मोठ्या प्रमाणात खड्डा होता, हा खड्डा देखील मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्डे झाले होते त्यावेळेस मी इथं उभे राहून हे खड्डे बुजवलेले आहेत, विविध ठिकाणच्या लाईटीचा प्रश्न सोडवलेला आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे। असेच मोठमोठ्या प्रकारचे काही कामं माझ्या हातून घडलेले आहेत आणि काही कामं घडण्याचे बाकी आहेत, त्यासाठी मी उमेदवारी करतोय। प्रभाग क्रमांक 6 मध्ये काय समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर कशा पूर्ण करणार आहात? सर, खरं तर आपण बघितलं असेल प्रभाग क्रमांक 6 हा खूप मोठा असा वाढलेला हा परिसर आहे, ज्याला बाउंड्रीज नाही आहेत। तर ह्या प्रभागामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे गुन्हेगारी हा एक सगळ्यात मोठा समस्या आहे। आपण जर बघितलं असेल तर इथे चेन स्नॅचिंगचे प्रकार असतील, लहान आबाल मुलं जे असतील ते गुन्हेगारीकडे आणि व्यसनाकडे वळत आहेत। तर माझं पहिलं स्वप्न असणार की ह्या प्रभागात शांतता निर्माण झाली पाहिजे आणि गुन्हेगारी मोडीस काढली पाहिजेत। दुसरा जो आहे तर गाव आणि रस्ता, जिथे घर असेल तिथे रस्ता देण्याचा आणि पद्धती देण्याचा माझा मानस आहे। जिथे रस्ता आहे तिथे भुयारी गटारी योजना झाल्या पाहिजेत, कारण तिथे आपण जर बघितलं असेल तर ह्या पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुंबापुरी झाली होती, अनेकांना पायी चालणं देखील कठीण झालं होतं। अनेक ठिकाणी आजही ह्या भागामध्ये जिथे आपण शांतीनगर, तांबेमाळा इथे उभे आहोत इथं आजही पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही। अनेकदा मला इथे टँकर्सनी पाणी पुरवठा करावा लागतोय, म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती ह्या आपल्या प्रभागाची आहे। त्यांना स्वच्छ, सुंदर आणि 2 वेळेस मला त्यांना वेळेवर मुबलक पाणी पुरवठा करण्याचे माझं स्वप्न आहे, मानस आहे। काही महिला मुलं जे आहेत, जे आज मी बघतो आहोत की जे MPSC UPSC सारखे चांगल्या क्लासेसकडे पळतायत, परंतु त्यांना कुठे गायडन्स मिळत नाही। या प्रभागामध्ये एक चांगली IT अशी लायब्ररी असावी की जिथे सुसज्ज असे त्यांचे कॉम्प्युटर्स वगैरे असतील, जिथे त्यांना फॉर्म्स भरता येतील किंवा MPSC UPSCचे मार्गदर्शन शिबिरं घेता येतील। रोजगाराभिमुख जर आपण बघाल तर ह्या भागामध्ये अनेक लोकांना रोजगार मिळत नाहीत, अनेक लोक रोजगारापासून वंचित आहेत। तर अशा लोकांसाठी कुठेतरी आम्हाला हॉकर्स मार्केट्स कसं निर्माण करता येईल, त्या लोकांना, गोरगरिबांना हॉकरच्या माध्यमातून असेल, रिक्षा स्टँडच्या माध्यमातून असेल किंवा सुशिक्षित रोजगार असतील त्यांच्यासाठी आम्ही कुठेतरी बेरोजगारांसाठी रोजगारांचे मेळावे आम्ही उपस्थित करणार आहोत। जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही मागच्या वेळेस एक रोजगार
मेळावा आयोजित केला होता, तसा मेळावे घेऊन लोकांना रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. दिल्लीच्या धर्तीवर माझा मानस आहे की 1ली ते 10वीपर्यंतचं महानगरपालिकेमार्फत मोफत शिक्षण देण्यात यावं आणि गोरगरिबांचे विद्यार्थी हे 10वीपर्यंत न काही करता शिकले पाहिजेत, हे माझं मानस आहे. असे विविध प्रकारचे स्वप्न कल्पना माझ्या डोक्यात आहेत. नाना पार्क असतील, उद्याने असतील, विविध प्रकारचे कामं करण्याचा माझा मानस आहे. समाजकार्यात येण्याची प्रेरणा कशी मिळाली भाऊ, काय सांगाल? सर, आपण जर बघाल तर खरं बघायला गेलं तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. माझे वडील हमाली करायचे, त्यानंतर रॉकेलचा व्यवसाय होता. मी कॉलेज करत असताना मी रिक्षा चालवली 3 वर्ष आणि सुदैवाने आज माझं चिन्ह देखील ऑटो रिक्षा आहे. रिक्षा चालवल्यानंतर मी कॉलेज केलं, त्यानंतर BCom झालो, LLB झालो. माझी इच्छा होती, मी ज्यावेळेस NCCत होतो त्यावेळेस माझ्या मनात एक देशभावना माझ्या मनात जुळल्या गेली. माझी इच्छा होती की कुठेतरी जाऊन मला देशाची सेवा करायची. मी BSF सारख्या आर्मी सारख्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचे चुलते आणि मामा होते त्यावेळेस आमची घरची परिस्थिती नाजूक होती. त्यांनी सांगितलं की तुम्ही आई वडिलांची सेवा करा. वडील तर नव्हते, परंतु आईची आणि भावाची सेवा करा आणि देशाची सेवा करायची असेल तर आपल्याला बॉर्डरीवर जायची गरज नाही, इथे राहून आपण देश सेवा करू शकतो. तेव्हापासून आमच्या मनात तो एक निश्चय तयार झाला की आपल्याला काहीतरी करायचं आहे, पण ते चांगलं करायचं आहे आणि या अन्यायाविरुद्ध लढताना जे लोक असतील त्यांना कसं तरी न्याय मिळवून द्यायचा आहे, या कारणामुळे मी समाजकारण करत आहोत. समाजकार्यात तर आपण नेहमी अग्रेसर असतातच, कोरोना काळातील देखील कार्य आपले उल्लेखनीय आहे, काय सांगाल? काळामध्ये आपण जर बघितलं असेल साहेब, तर आज ह्या भागामध्ये सॅनिटायझेशन असेल, विविध ठिकाणी अनेक लोकांना किराणा देखील मिळत नसायचा. त्या लोकांमध्ये आम्ही स्वतः जाऊन त्या लोकांना दूध पिशव्या असतील, किराणा असतील, विविध प्रकारचा माल देण्याचं आम्ही काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने अनेक जण दगावले गेल्यानंतर त्यांच्या अंत्यविधी देखील आमच्या हातून देवा कृपेने घडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातला एखादा कोणी वारस असेल त्यांना आम्ही घेऊन गेलेलो असेल, त्यांना जाऊन आम्ही त्यांच्या भागातून अंत्यविधी केलेला असेल. आमच्या मकलवाद नाक्यावर आपण जर बघितलं असेल तर एक पिंगळे आजी होत्या, त्यांचा मृतदेह 9 तास घरात होता. त्यावेळेस मोठमोठ्या तुमच्याच पेपर्सवाल्यांनी हेडलाईन्स दिल्या होत्या की ते माणुसकी ओशाळली, कोणीच तिथं जात नव्हतं. 9 तासांनी मला फोन आला की साहेब इथं अशा आजी वारलेल्या आहेत, इथं उचलायला 3 जण सुद्धा नाही. मी माझे मित्र घेऊन गेलो, त्यांच्यासोबत जाऊन तो आजीचा अंत्यविधी केलेला आहे. अशा विविध प्रकारची सेवा करण्याचा मला योग आला. मी खूप मोठं काम केलं असं म्हणत नाही, परंतु नागरिकांची सेवा करण्याचा मला योग आला. अनेकांना माझ्या माध्यमातून बेड उपलब्ध करून देण्यात आले. ज्या काळामध्ये जिथे बेड मिळत नसायचं, ऑक्सिजनचा तुटवडा होता, त्या काळामध्ये मी अनेक ऑक्सिजनचे सिलेंडर्स स्वतः भाड्याने आणून लोकांना मोफत माझ्या भागामध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर्स वाटलेले असतील. अनेक ठिकाणी फिरते दवाखाने सुरू करून अनेकांचे रॅपिड अँटीजन टेस्ट असतील किंवा अनेक ठिकाणी सोडियम क्लोरोफाईडची आपण फवारणी केलेली असेल. अशा माध्यमातून कोरोना काळात मोठ्या प्रमाणात काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता प्रभाग क्रमांक 6B मधील नागरिकांना काय आवाहन कराल? मी आव्हान एकच करणार आहे की कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. आमच्यासारखे काम करणारे व्यक्ती जे असतील, मी म्हणत नाही की मलाच मत द्या, परंतु आमच्यासारखे किंवा आमच्यापेक्षा चांगले काम करणारे कोणी व्यक्ती असतील त्यांना द्या. कारण समोर आपण जर बघत असाल तर विविध राजकीय पक्ष आहेत, ज्या राजकीय पक्षांना आज कुठल्याही प्रकारची निष्ठा राहिलेली, निष्ठेची चेष्टा झालेली आहे. कालपर्यंत जे लोक विविध पक्षांना शिव्या द्यायच्या आज त्या पक्षामध्ये आहे. आज जर आपण बघितलं असेल तर माझ्या मिसेसला एकीकडे दुसऱ्या प्रभागातून मुद्दामहून एका विशिष्ट पक्षाने उमेदवारी दिली होती, परंतु मी म्हटलं नाही, मी जर युती विरुद्ध लढतोय, मी महाविकास आघाडी विरुद्ध लढतोय, तर मी तो झेंडा हातात घेऊ शकणार नाही. मला म्हटलं होतं की तुम्ही फक्त तिकडे मिसेसचं नाव असू द्या. मी त्या निष्ठेची चेष्टा केली नाही, मी तिथे थांबलो आणि मी तिथनं माघार घेतली. म्हटलं नाही, माझी एकच अपेक्षा आहे की सर्वांनी भूलथापांना येणाऱ्या काळामध्ये आज आपल्या दारात खूप प्रचंड प्रमाणात पैशांचा पाऊस पडणार आहे. जसे काल जयंत पाटील बोलले तसं ह्या पावसामध्ये आंघोळ करून घ्या. सगळ्यांनी मटणं कोणाचेही खा, परंतु जे प्रामाणिक कार्यकर्ते असतील, ज्यांनी खरंच तुमच्या दारात आलेले असतील, अशा लोकांचे बटणं दाबा. आज जर आपण बघितलं असेल तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. माझी निशाणी सर्वसामान्यांची जनतेसाठी जी कुठेही उपलब्ध होईल अशी ऑटो रिक्षा ही माझी निशाणी आहे. त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला ऑटो रिक्षा आपण जर बघितलं असलं अनुक्रमांक 5 आहे आणि आमची निशाणी आहे ऑटो रिक्षा. या ऑटो रिक्षा समोरील बटन दाबून आपण प्रचंड मताने मला मतरूपी आशीर्वाद द्यावा असं मी आवाहन करतोय. मी हेच सांगतोय की प्रभागामध्ये महिलांसाठी माझं विजन आहे की महिलांसाठी स्वतंत्र गार्डन व्यवस्था करणार आहेत, महिलांसाठी स्वतंत्र एक लायब्ररी असावी. आज आपण बघत असत अभ्यासिका कॉमन असतात, परंतु महिला मुली तिथं जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी माझा मानस आहे काहीतरी काहीतरी रोजगार उपलब्ध कसं करून देता येईल घरगुती टाईप, त्या प्रकारे माझं काही सर्चिंग सुरू आहे. आपण मुलांसाठी जर म्हणाल तर युवकांसाठी आम्ही अनेकदा बेरोजगारांच्या विरुद्ध रोजगारांचे उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्यांचे शिबिर्स घेतलेले आहेत, आयोजित करण्यात आलेले आहेत. ते रोजगार मेळावे आयोजित करण्यात आलेले आहे. असे रोजगार मेळावे माझ्या भागामध्ये महिन्यातून एकदा तरी घेण्याचा माझा मानस आहे आणि लोकांना चालना देण्याचा प्रयत्न आहे की MPSC UPSC पोलीस भरती अशा ठिकाणी आपण लायब्ररीमध्ये दर महिन्यातून 2दा तरी चांगले गेस्ट लेक्चर करून त्या लोकांना मुलांना इन्स्पिरेशन. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.